नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल ज्याने सोशल मीडियावर विशेषतः यूट्यूब आणि फेसबुकवर प्रचंड चर्चा रंगवल्या आहेत। ओबीसी समाजाचे नेते म्हणून परिचित असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके हे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे। त्यांच्या भाषणापासून आंदोलनापर्यंत तसेच विविध वादग्रस्त घटनांमुळे त्यांना एकंदर प्रचंड पाठिंबा मिळतो, तर कधी प्रचंड टीकेलाही सामोरं जावं लागतं। सुरुवातीला आपण पाहिलं की सोशल मीडियावर अनेकांनी हाके साहेबांना ओबीसी किंग म्हटलं, काहींनी त्यांना समाजासाठी झटणारा नेता म्हणून गौरविले, तर काहींनी वडापाव योद्धा, वाचाळवी, फुकटखोर अशा उपहासात्मक विशेषणे वापरली। काहींनी अगदी भावनिक पद्धतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत टोमणे मारले। पत्रकारांनी चांगलीच मारली, रडून जिरवतो असे कमेंट्सही व्हायरल झाले। या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, लक्ष्मण हाके हे नाव सामान्य लोकांमध्ये चर्चेचा मोठा विषय ठरला आहे। याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नुकताच एक प्रकार घडला। सारखे असे ताणून मारले, ताणून झाल्यानं कुठं काय तुमचा कार्यक्रम करील कळू सुद्धा देता नाही मी। अच्छा ठीक आहे। आणि काय बोलताय हरामखोरांनो, कुठं यायचंय ते सांगा। हे धनगराचं लेकरू तुमच्या भर चौकात येऊन हाबूक ठोकून गेल्याशिवाय राहणार नाही। बोलून नाही दाखीत 100% तुमचा कार्यक्रम जर नाही केला ना मी, आणि कुठं करायचंय ते फक्त मला सांगा, कुठं यायचंय ते मला सांगा। न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानुसार हाके साहेबांच्या सहकार्यावर ताब्यावर जेवणानंतर पैसे देण्यावरून वाद झाला। हा वाद इतका वाढला की त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला। काहींचं म्हणणं आहे की त्याने खूप दारू पिली होती, पैसे न देता निघून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर वेटर आणि हॉटेल कर्मचाऱ्याची चकमक झाली। या घटनेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रतिक्रियांचा पाऊस पडला। काहींनी सरळ म्हटलं, दारू पिऊन गटारीत पडला, तेच खरं आहे। काहींनी टोमणा मारला, हॉटेल मालक दररोज असं सहन करत बसला तर हॉटेल बंद करावं लागेल। हा मार खाणं म्हणजे राजकीय प्रसिद्धीसाठीचं नाटक आहे। तर दुसरीकडे काहींनी मात्र जाहीर निषेधही नोंदवला। त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक वादाला जातीचं स्वरूप देणं चुकीचं आहे। एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाले आहेत, पण माध्यमं मात्र या छोट्या छोट्या घटनांना तेल मसाला लावून दाखवतात। हाके साहेबांबद्दल लोकांचं मत खूपच टोकाचं आहे। काही समर्थक म्हणतात, तुम्ही ओबीसीसाठी एवढी मोठी लढाई उभी केली तरी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं, हे अन्यायकारक आहे। तर विरोधक म्हणतात, फुकट खाण्याची लायकी असेल तर मार खायलाही तयार राहा। या संपूर्ण प्रकरणावरून दोन गोष्टी स्पष्ट दिसतात। पहिली म्हणजे लक्ष्मण हाके आणि त्यांचा गट नेहमीच चर्चेत असतो, मग ते आंदोलन असो, भाषण असो की मग धात्यावर झालेला वाद। दुसरी गोष्ट म्हणजे समाज माध्यमांच्या युगात प्रत्येक घटना दोन टोकांच्या पद्धतीने समोर येते। काहींना ती घटना नेत्यावरील अन्याय वाटतो, तर काहींना ती फक्त स्वस्तातील नाटकबाजी। आजच्या काळात नेत्यावर टीका होणं काही नवीन नाही, पण लक्ष्मण हाके यांच्या बाबतीत लोकांचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता खूपच मोठी आहे। त्यांचा एक एक शब्द, एक एक कृती, अगदी छोटासा वादसुद्धा तुफान चर्चेचा विषय होतो। कधी लोक त्यांना देवासमान उचलून धरतात, तर कधी त्याच नेत्याला सुपारीखोर, फुकट्या, नाटकबाज अशा शब्दांना जोडतात। या सगळ्या गोंधळात खरा प्रश्न मात्र तसाच राहतो, ओबीसी समाजाच्या हक्कांचा, आरक्षणाचा आणि सामाजिक न्यायाचा। हाके साहेबांचे समर्थक म्हणतात, ते नेहमीच निस्वार्थपणे ओबीसीसाठी झटत आहेत, पण त्यांच्या विरोधकांना मात्र असं वाटत नाही। ते फक्त प्रसिद्धीसाठी आंदोलन करतात आणि प्रत्येक गोष्ट वादग्रस्त करतात। मित्रांनो, आपण कोणाचीही बाजूचे असलो तरी सत्य आहे की समाज माध्यमं आज प्रत्येक नेत्याचं खरं खोटं उघडं करून दाखवतात। एकेकाळी जे लोक फक्त सभेतल्या भाषणापुरते मर्यादित होते, ते आज यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सतत चर्चेत राहतात। शेवटी एकच सांगावंसं वाटतं, नेत्यांवर टीका करणं योग्य आहे, पण प्रत्येक छोट्या घटनेला जाती रंग देणं चुकीचं आहे। समाजात एकोपा राहणं हीच खरी ताकद आहे, बाकी राजकारण आणि प्रसिद्धी या नेत्यांचे खेळ आहेत।